पावसावर डायरेक्ट भाई गाडी बघून घ्या. आमच्या गावचं चौक गाईच. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ. तर नमस्कार मित्रांनो, आज दाखवणार बंटी भाऊचं लग्न किती दिवसावर आहे आणि बंटी भाऊचं घर. आणि बंटी भाऊचं लग्न निघालं आता. लग्न आहे तर 20 तारखेला, म्हणजे 8 दिवस बाकी आहे बंटी भाऊचं लग्नाले. आणि बंटी भाऊनं हे बोंग्या का लावलं घरावर झुंबर. बंटी भाऊ इथं आहे, आपला भाषा पण आहे. हे लावलं बंटी भाऊनं. आणि वहिनी येणार आहे काही दिवसातच, 8 दिवसात वहिनी येणार आहे आमची. बंटी भाऊ खुश आहे भाऊ. आणि आपला भाषा अदू. हां हॅलो गाईज. आणि गाईज मध्ये जाणार आहे वावरात, पैसे घेऊन देणार आहे दादाचे. तर दाखवत तुम्हाला वावर. आणि बंटी भाऊचं घर पोंगे किती मस्त बांधलं आता. अभि बाना इसने 2026 मध्ये राहिले, म्हणजे 25च्या आखरी राहिले हे. आणि शिडी स्टाईल गिल लावून झाली पूर्ण. दरवाजे पण लावले. हे रूम बंटी भाऊची स्पेशल. आणि बंटी भाऊ हसून राहिले आता. महेंद्र भाऊ बंटी भाऊनं आणलं 36,000चं एवढी सग झुंबर. आणि माझी बहीण म्हणते का बा हव्यानं वाजून आलं असं वाटते का ढोरं येऊन राहिले गाय. आणि माझ्या बहिणीचं घर हे समोरचं, आणि इथे माझं घर समोरचं. आणि हे बंटी भाऊचं. आणि हे कृष्णाचं मागचं बॅक साईड. हे एवढं मोठं कृष्णाचंच आहे, बघू शकता तुम्ही. कृष्णा भाऊ आणि कृष्णा भाऊचं आहे. आणि गौरक्षण कृष्णा भाऊच्याच नावानं आहे हे, बघू शकता. याच्या मागं गौरक्षाने दाखवत, ते पण दाखवत तुम्हाला. सूरज भाऊचं इथं 25 एकर जमीन आहे इथं बगायतची, समोरच आहे झाडापाशी. आणि सूरज भाऊ चालले आता बगायत काढाले, म्हणजे भाजीपाला काढाले. काय आहे वाडीत आपले? कोबी, कांदे. सूरज भाऊ पालखीत गेलते पण पालखीसारखे वाटून नाही राहिले, म्हणजे इडल्यासारखे वाटून नाही राहिले. उलट डेअरी वरता आली सूरज भाऊची. गणेश भाऊ आले आमचे. गणेश भाऊ सांगले का तुम्ही आता काय आवाज दे ना. काऊन काय करू आला तू अंदर? गाईज एक नंबर अजून त्याचा. भाई पंकज दाले बोलावलं. इंजिनियर आहे पंकज दा, गाडीचा PhD गेले भाऊ ना. गाईज हे आहे गौरक्षणचे ढोर. आणि आता करून राहिले ते गाडीचं काम. लागते ना तू अन्न कोणता बी असो ना, कोणता ज्या गाण्याला चालला गाईचा आपला पट्टा उचलीन. पट्टा थोडी उचला लागते आपल्याला, त्याची उचला लागते नेवाला. बंटी घेऊन आणला जग आणला. एका जॉब नाही का थोडे आपल्याला लाकड्या ना उगून नाही ना, तिकून जागा भेटली पाहिजे ना. काय अक्षी भाऊ पण आले बा. अरे हे त्याला गाय विमान चाललं आमच्या गावावरून. तुपलं खायचं लावतात गाडी पलटी नाही. पण ते हातलं आता लोट कमी होऊन राहील त्याचा.
लोट कमी होऊन आला म्हणते गाईस. समोर लावून द्यायला उचलना तू तेवढा देईन तेवढा काय उचल ते बी उचलला काही खाली आहे झोपाले हो दे मग काय वायसरच्या पिना की नाही का ते लागले वायसर आहे काय टायच्यात लागले तर वायसर आहे ना दे ना मग अजून ते त्यातून येऊन जाते. आणि गाईस आता चाललो आम्ही फार्म हाऊसवर काकाच्या. पैसे पण येऊन दे नाही आणि पेट्रोल पण येऊन दे नाही. दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस किती मोठा काय आहे तर. आणि बंटी भाऊ इथं काम करू राहिले गाडीचं. गाईज आता झालं नट लावून. आता चाललो आम्ही पहिले पेट्रोल आणतो नंतर जो फार्म हाऊसवर. आई पोळ्या झाल्या काय 5 लिटरची डबकी येतो आणि पेट्रोल आणतो पहिले. हे घर आणि वरतं ठेवली असून 5 लिटरची डबकी. ही डबकी गाईज 5 डबकी किती पडल्या घरी. ही डबकी घेतली गाईज. ही डबकी चांगली आहे गाई. हे गाईस तेलाची म्हणते दुसरी घेतो. देन डबकी चांगली दे ना. चांगली नाही हे तर दिसणार चांगली. हे वाली ते गोल्डन कलरची. गाईज आमची इच्छा घासलेट अजूनही आहेत म्हटलं. 5-6 वर्ष झाले घासलेट बंद होऊन तरी घासलेट आहे. दाखवा तशीच. आणि घेतली डबकी दारी खाली नेलावं लागत पेट्रोल लागते त्यात. गॅस हे घेतली डबकी. आता जातो पहिले पेट्रोल आणतो मग दाखवू आम्ही. पहिले पेट्रोल पंपावर जातो नंतर दाखवतो. गौ माता गाईज आता चाललो आम्ही पेट्रोल आणायला. पहिले आता पैसे काढतो. बंटी भाऊच्या अकाउंटवर पैसे आणले आणि आपले गणेश भाऊ चालले. गाडीचं काम झालं त्यांच्या. संपूर्ण गाडीचं काम झालं. या मग आमच्या गावचं चौक गाईज. प्रज्वल भाऊ पण येतो म्हणते पेट्रोल घ्यायला. आधी तर आम्ही पहिले पेट्रोल टाकतो म्हटलं नंतर काढू पैसे. प्रज्वलाला घे पकड डबकी. चला आता निघतो आम्ही. अर्जुन भाऊला कॉल केला आहे ना तो आता अर्जुन भाऊ दुकानावर नंतर जाऊ. चला आता आम्ही जातो अर्जुन दाच्या दुकानावर आणि हॉटेल आहे त्याचं दाखवत तुम्हाला. आणि गाईज आता पोचलो आम्ही अर्जुन भाऊच्या दुकानावर. स्वराज टी आणि अर्जुन भाऊचं दुकान. पालक पण टाकली अर्जुन भाऊनं. खतरनाकपैकी बघाईत करू आला इथं दुकानावरची. आणि मेन रोडवरच दुकान आहे भाऊचं. इथं पण बोर्ड लागला आहे मोठं आलं. आणि हे इथं लावलं आहे. आता डेकोरेशन केलं भाऊनं. आता 1 नंबर डेकोरेशन केलं. लाईट फाईट लावले. हे बोंग्या लाईट कॅन्डल लाईट म्हणते काय म्हणते तो. हे अरुण भाऊचं दुकान. विजिट मारजा अरुण भाऊची. तू नसेल घेत पण बाकीच्या हे पोंग्या अर्जुन भाऊ दुकान. 1-1.5 वर्ष कंप्लीट झालं दुकानाले आहे ना रे. आहे ना. किती वर्ष कंप्लीट झाले. 1 वर्ष कंप्लीट झाले. आणि उमरा भाऊ आमची इच्छा प्रसिद्ध भाजीपालेवाले. ये म्हटलं कचोरी खायला माय. गाईज माझ्या जवळचा एक मित्र आहे. परम मित्र सारखाच आहे. त्यानं काही मला चॅलेंज केलं. तुम्हाला तर सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही एक सबस्क्राईब वाढू शकता माझे. आणि 60 दिवस जे आहे 60 दिवस 58 दिवस जे आहे फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत त्याला 1000 सबस्क्रायबर करून दाखवणार आहे मला. आणि चॅलेंज कंप्लीट करणार आहे. मला 1000 सबस्क्रायबर झाले तर तुम्हाला मी हेल्प करणार. म्हणजे गरीबाले 5 लोकायले काही ना काही देणार मी आणि काही ना काही मदत करणार. तुम्ही लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि गाईज फ्रेश चहा बनवायला लावला अर्जुन भाऊले. तर चहा बनवून राहिले गाईज. अर्जुन भाऊ खतरनाक चहा बनवते. बाबाचं कामच नाही चहा हाच बनवते खतरनाक चहा आहे ना रे. दुकानाचं नाव सांग काय आहे तर लोकेशनवर.
आणि लोकेशन टाकलं आहे भाऊ ना, लवकर जाऊन पाहिजे. आणि कुरुम लोकेशनमध्येच येते हे स्वराज टी पॉईंट. आणि अकोल्यात येते कुरुममध्ये येते का, कोणत्या याच्यात येते अकोल्यात का कुरुम ठीक आहे. तर असं काही आहे लोकेशन, लवकर जाऊन पाहिजे आणि व्हिजिट द्या भाऊच्या दुकानाले. आणि एक नंबर आहे. आणि गमती इथं आता हे डेकोरेशन आत्ताच केलं भाऊ ना, पाहून घ्या. आणि उमरादा आला आहे म्हटलं स्पेशल चहा प्यायला अर्जुन भाऊचा हातचा. काय जिथं सर्विस चांगली आहे बघू शकता. एका कचोरीचा धिंगाणा चालता पण अर्जुन भाऊनं सफा केलं 3 कप तिघासाठी. आणि क्वालिटी आणि क्वांटिटी काचाचे कप. गाईज आता चहा पिऊन झाला आमचा. आणि आता जाऊ आम्ही बाहेर म्हणजेच पेट्रोल घ्यायला. पेट्रोल घेऊन झालं की मटण पण घ्यायचं. आणि अर्जुन भाऊले बाय बाय करतो. चल बाय बाय गाईजले बाय बाय करा आमच्या. चला चला जातो आम्ही पेट्रोल टाकायला. पहिले आता आलो पेट्रोल पंपावर आम्ही. पहिले तर 500 पेट्रोल टाकावं म्हटलं डबकीत. हा टाक टाक काही नाही होत. लय मोठं पेट्रोल पंप आहे. झालं 500. आता जातो आम्ही. पहिले मटण घेतो अर्धा किलो काय घ्यायचं आहे तर मग दाखवतो तुम्हाला. आणि 500 शिल्लक मारले चालते का मारा म्हणते 1000. आम्हाला 1000चं काम आहे ना, मटण घ्यायचं आहे. वावरात आहे पार्टी आमची नाही बरं, काकाची आहे आणि पप्पाची आहे. तर मटण सांगितलं अर्धा 1 किलो. भाई आता झालं मटण घेऊन. आता जातो आम्ही वावरात. फार्म हाऊसवर पेट्रोल वगैरे सर्व घेतलं काकाचं. आणि प्रज्वलला आहे आज गाडी चालवायला. त्याला जातो आम्ही. पप्पा पण आहे. आणि जातो आम्ही. दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस. गार्डन फार्डन आहे तिथं मस्तपैकी सजवलेलं आहे. चला दाखवतो. आता पोचलो आम्ही वावरात. ही गाडी बंद पडली पेट्रोल नाही तिच्यात. तर पेट्रोल टाकून नाही राहिलो कारण की कॉकचे नटं पडले आहे दोन्ही. तर पेट्रोल टाकून राहिलं तर म्हणून टाकून नाही राहिलो पेट्रोल. नाही तर काही नाही. 2-3 लिटर खाली घरी पडला आहे पेट्रोल. तर कृष्णाला फोन लावला, बोलावलं पेट्रोल. आता पाहू किती वेळात येते तो. तोपर्यंत पप्पा चालले समोर आणि मी चाललो डबकी घेऊन पेट्रोलची. बोरं पण इथं मिठे मिठे बोर आहे. चला तर दाखवतो तुम्हाला अंदर गेल्यावर. जांभळाचे झाडं ह्या गार्डन. हे निंबूचे झाडं वाटते. हा काका व्हायरल करतो तुम्हाला. समोर काका उभे आहे आणि काका म्हणते फोटो काढून राहिले. हे बगीचा समोर पण आहे. मोठे मोठे झाड आहे, बॉम्ब सारे झाड. हे आहे फार्म हाऊस. आंब्याचे झाडं बघून किती मोठे झाले. तरी 5-6 वर्ष झाले असं वाटते. म्हणजे 3 वर्ष का 4 वर्ष असे काहीतरी झाले, मला पण माहीत नाही. हे आता लावलं वाटतं बगीचा. पहिलेच होता काय माहीत, पण वाहिले झाडं. आंब्याचे झाडं आहे सर्व. तोतापुरी सर्व प्रकारचे आंबे. तोतापुरी आणि हापूस गिपूस. हापूसचे नसन पण तोतापुरी आहे असं वाटते मला. आणि सीताफळ पाहून घ्या. आणि हे समोरची बिल्डिंग दाखवतो तुम्हाला. आणि लय खतरनाक भाई बिल्डिंग. 20-30 लाख रुपये तर बिल्डिंगलेच लावले त्यांना काकानं. पावसावर डायरेक्ट भाई गाडी बघून घ्या. आणि इकडे आंब्याचे झाडं. कोणता आंबा आहे मला माहीत नाही, बट आंबा आहे. हे बघून घ्या किती मस्त मस्त झाडं लावले बगीचा. आणि डायरेक्ट गाडी भाई. घरून आणलेलं पेट्रोलच टाकतो म्हटलं आता. प्रज्वल भाई स्पेशलिस्ट पेट्रोल आले. आता चाललो आम्ही रिटर्न. कृष्णाला म्हटलं येऊ नको म्हटलं पेट्रोल. आम्ही इथूनच ॲडजस्टमेंट केलं. तर आता चाललो. असं काही माहोल आहे भाई. आणि एवढा खतरनाक माहोल आहे. हे बघून घ्या झाडं आंब्याचे किती मस्त मस्त आहे. आणि आता यावर्षी येणारच आहे, तुम्हाला दाखवणार. ही व्हिडिओ येणारच, आपला ब्लॉग येणारच याचा. आणि सीताफळचे म्हातारे झाले झाडं तरी पण. सीताफळ दिसून चालले तिकडून रोहितदा येऊन राहिला समोरून. रोहितदा. आणि भाई आता चाललो आता आम्ही पार्सल आणाले बस स्टॉपवर, कुरुम बस स्टॉपवर. आणि हे कोणाचा गहू आहे का. आम्ही आंबाचे झाडं बघून घ्या किती दाट आहे. मोठे मोठे जाम म्हणते. यातलं एक जाम घेतलं मी खाली. हे ठीक आहे माझे पहा कसे गुतले. हे गुतले झाडं. मस्त आहे. बोरान आले गाईज.
काका म्हणे की बा बोरा आणजो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, जसा टाईम भेटन तसा. बिझी माणूस आहे ना आपण. समोर बोरा झाडा, एवढ्या खतरनाक बोरा गाईज. प्रज्वल गाईड करायला मला आज. गाईज बोरं बंग्या किती पडल्या खाली. जमाचं झाड आणि हे बोराचं झाड वरचं. आणि गाईज आता बोराचं कॅन्सल झालं कारण की ओला आहे तिथचं. तर प्रज्वल भाऊ म्हणाले की मला काम आहे म्हणून घरी. तर आम्ही जाऊ घरी आता. जाम तोडून राहिला तो. तुझ्या घरच्यासाठी पण घेशील 1-2. आणि आता जाईल आम्ही घरी पहिले. हा जाते मदापूर रोड आणि हा जाते कुरुम रोड. आम्ही चाललो कुरुम. चलो. आता आलो प्रज्वलच्या घरापाशी. प्रज्वलने पहिले सोडतो, जेवण खाऊन करतो आता घरी. प्रज्वलचे बाबा अंदर बसले आहेत दुकानात. चला जातो तर मी घरी आणि जेवण करतो. पौधे जाम घरी आल्याबरोबर जाम खाऊन राहिला. ते कुठं तिला आवाज दे. इथून आवाज देऊन राहिली ते. जांब दे ते लिहा. मी खाल्लं. अदू का खाऊन आली हो तू? इकडे बघून घ्या काय ताल चालू आहे. त्यानं माजर घेतली हातात. याला माजर घे. का आणलं रे? मस्त करू ते. हे बघ चड्डा. का खाऊन आली तू? का वाटते? हे बघ माजर पाहून आली. आपची इच्छा पा 2 नमुने. चला आता मी जेवण करतो आणि जेवायला सांगतो काय काय आहे. तू जेवण केलं तू? जेवण केलं तू बाळ? वांग्याचं भरीत आणि त्याला आता चटणी टाकली ना. फोडणी दिला नाही. बघारने फोडणी कांदे त्याला. पोळी आणि आता तारक मेहता पाहतो मी. चला आता जेवण करतो. काहीच नाही पाहिजे मला आता. आणि न दिलं भरीत मला आईनं. पोळीची दळवी आणून ठेवली आणि तारक मेहता लावतो. चला तर जेवण करतो मग भेटू. जेवण झालं ना. आता आलो मी कृष्णा दुकानात. मैसूर समोर ठेवला पण माझी इच्छा नाही आहे खायची. रामभाऊ बसले आहे आणि कृष्णा भाऊ. आपला काय नाव परंड्या भाऊ. आता आलो तो प्रज्वलच्या वावरात आणि तो म्हणे वावरात चल म्हणे चक्कर मारायला. तर वावरात आलो. हे तिची पराठी 3 एकर करायचं आणि भाऊनं आणलं मला वावरात. वा त्या मागं मीच आहे. आणि भाई तुम्हाला सांगतो यावर्षी हा म्हणते कापूस नाही झाला म्हणते. मला म्हणते आता माहीत नाही मला कापूस झाला का नाही झाला त्याचं त्याला माहीत. आणि तूर पण आहे त्याची. तूर काय माहिती किती एकराचा कापूस. तर अर्ध्या एकराचा 1 एकराचा काहीतरी. आणि 5 क्विंटल झाला म्हणते कापूस. हे बाजूवाल्याची तूर. आणि इकडे त्याची तूर आहे समोर पोंग्या. आणि असं काही वावर आहे त्याचं. पराठीला बोंड काहीच नाही. माल काहीच नाही. गेले म्हटलं म्या गहू टाक म्हणून. भाऊनं गहू टाकला नाही. पराठी काळ म्हटलं आणि परत गहू टाक. तर गहू टाकला नाही भाऊनं. असं आहे भाऊ ते. गाइज प्रज्वलने टेक्नोलॉजी का काम केलं पहली बार. उसने ज़िंदगी में पहली बार ऐसा काम किया. ऐसा बसता हो. ऐसा बसता भैया हो. पण आता वाजून नाही राहिला. हव्यानं वाजते ते. आणि ह्या बोरं वेचून आला. हे बोराचं झाड पा केवढं सगळं आहे. आणि बोरं तर म्हणजे भरपूर आहे खाली. आम्ही हे वेचले. काही पोटात गेले. उद्या पोह निघते बाहेर संडासमधून. आणि हे त्याची तूर सोमवारा पराठी. 8-10 वर्ष झाले कमसे कम तरी आम्ही कांचे बघितले नाही. आणि याच्यात कांच्या चला तर दाखवतो तुम्हाला कांचे. मी कांचे गाईज इले म्हणते माट्या. इले म्हणते माट्या. आणि याला म्हणते बिन्नी. पाक एवढी आहे. आणि याला म्हणते कांच्या. बिन्नीसाठी भांडत जाऊ गाईज आम्ही. बघा किती मोठे कांचे आणले ना वावरात. चला तर गाईज जातो आता मी घरी. आणि झालं आमचं वावर चेकिंग करून. आणि बोरं पण खाऊन घेतले. आता चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू.